बॅटर अगुंडा बॉल हुक करण्याचा प्रयत्न केला आणि बॉल क्वार्टर फायनलचा सामना आहे लोरे वीज कलेश्वर कलमठ आणि पहिल्याच चेंडूवरती खणखणीत षटकार. करणे तुफानी फलंदाजीचा अंदाज. यावेळेला चांगला बॉल, तो एक्सपिरियन्स आहे, तो अनुभव. पलटवार करणारा चेंडू आपण पाहिला. पुण्याच्या आतमध्ये आणले बॉल सुंदर फटका सरळ समांतर रेषेमध्ये सिंगल कंप्लीट होते आणि स्पर्धेतल्या संबंध 8 धावा विनोद चव्हाण यांनी खर्च केले. ऑफ स्टिकच्या बाहेर छेडखानी करण्याचा प्रयत्न, त्यानंतर 2 धावांचा फटका देखील पाहिला. ज्यावेळेला रक्षण फटका जिल्ह्यात खेळ फक्त विनोद चव्हाण यांच्या माध्यमातून राऊंड विकेट. चांगला बॉल. मित्र 15 ऑगस्टला खूप वर्षापासून ही टुर्नामेंट सुरू आहे. जिल्ह्यातील पहिली टुर्नामेंट असेल पावसाळी. आतमध्ये दांडी वाकवली आहे. यस, तुम्ही ऍक्शन देखील पाहता. करण्यासाठी ओळखला जातो हा गोलंदाज. फ्लाईट दिली आहे, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला चांगला फटका कव्हर्सला, ओव्हर दी कव्हर. ही स्पर्धा टेनिस बॉलनेच खेळवली जाते पावसाळी असेल तरी सुद्धा. आता रबर टुर्नामेंट संपूर्ण जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 30 तरी टुर्नामेंट झाल्या असतील. पूर्वी हीच टुर्नामेंट व्हायची. 13 धावसंख्या आहे 13. भारत देश 13 हम सबका. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, 2 वेळेला पीक. यावेळेला लांबून खेळण्याचा प्रयत्न, चांगली बॉलिंग. पूर्ण 4 धावा देण्याचा प्रयत्न खर्च केले. शेखरला पूर्णतः बीट केले. फ्लाईट दिली आहे. सुधार दर्पण स्वतःवरती खूप धावसंख्या आपण पाहतो फलकावरती 16 धावा. पुढे आला हवे खेळ. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे व्ही मध्ये जर षटकार मारला तर तो अष्टकार असतो, चौकार मारला तर 5 धावा मिळतात. कॉटन बॉल लोरे प्रथमता बॅटिंग करत असताना वाईड आणि नो साठी 2 धावा आणि व्ही मध्ये 1 धाव जर धावून काढली तर त्याच्या सुद्धा 2 धावा मिळतात. 30 धावा. बॉल आकुट कसा ओळख आला नाही. शेखर सुतार होत्या मॅच पण त्याने चांगली बॅटिंग जरूर केली आहे. यावेळेला आकुट कसा बॉल ताकदवर फटका आणि शेखर सुतार पडे मॅच का खिलाडी आहे. चांगली बॅटिंग आता मात्र तयार. नितीन पवार दबाव आहे क्षेत्ररक्षकावरती. त्याचं रूपांतर बघता बघता मोठ्या संख्येने मॅचची 4 विकेट. नितीन पवारचा पुढचा बॉल आतमध्ये वळवलंय, खाली राहिलंय. तर सुधारचा तो शर्तीचा प्रयत्न, तो असा वापर. बॉल हवे. विनोद चव्हाणच्या सेट मध्ये विकेटचे बदल. शेखर सुतारचा खेळ संपला. बॅटर नितीन पवारचा अजून इनिंगचा खेळ देखील संपला. पहिल्या इनिंगचा खेळ थांबलाय आणि पहिल्या सत्रामध्ये मनोज रावळने लोणी क्रिकेट संघाने बॅटिंग करत असताना 29 धावा फलकावरती जमवलेत सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी. क्वार्टर फायनलची लढत आकुट्या बॉल पूर्ण हुक केले आणि बॉलला पाठवले. मध्ये सिंगल इथे कलेश्वर कलमठ क्रिकेट संघाला 17 चेंडू 29 धावा. शेखर सुतारचा वेगवान बॉल आकुट्या पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न. स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवणारी ही लढत आहे. हुक करण्याचा प्रयत्न डावखुऱ्या बॅटरचा. सिंगल इथे पूर्ण केली आहे.
चार गेले. आठ बॉल 9 पाहिजेत ना. सातशे आठ धावा बोलत या पुढे एकदा चांगला फटका कव्हरला बॉल एक टप्पा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो आणि त्यानंतर पण आपण पाहतो खूप चांगलं क्षेत्ररक्षण बाहेर बॉल व्हाईट बॉलची घोषणा 2 धावा एक्स्ट्रा ऍड होतील टीमच्या खात्यामध्ये त्या दरम्यानपर्यंत तरी हा नियम नक्की लागू आहे. शोचा वापर केले ऑन साईडला ड्राईव्ह केले बॉलला जमिनीला समांतर फटका आपण पाहतो सिंगल तिथे होईल. सिंबल क्रिकेट एरिया दाखवावं लागेल. 5 बॉल 4 ऑफ स्पिनच्या बाहेर आपण क्रिकेट संघाला सिंगलची गरज असतात. बॉल हवे त्याच्या दरम्यान हेड सोडला सिंगल पूर्ण होतीये. सामना कलेक्टर जिंकला मनोज राऊळ आणि